डाएट म्हटल्यावर पहिल्यांदा लोकांच्या डोक्यात येतं की मला अळणी खायला लागेल, तेल, तूप, बटर हे सगळं मला त्याग द्यायला लागेल. बरोबर. असं काही नाहीये. बरं. तुम्ही जे खातायत नॉर्मल तेच खाऊन, चांगलं टेस्टी खाऊन पण तुम्ही डाएट करू शकता. अच्छा. मीठ, आपलं जे स्पाइसेस आहेत, मसाले वगैरे, ते सोडून द्यायचं नाहीये, ते तुम्ही खा. ओके. पण ज्या प्रकारचं तुम्ही खातायत ते थोडं बदला. जसं आता आपण डाएट प्लेट घेतो, तर आपण प्लेट बघितलं तर आता आपलं कसं आहे खाणं, की हाफ प्लेट आपला भात आणि पोळीने भरलेला असतो. बरोबर. आणि बाकीचा जो हाफ आहे त्यात थोडा भाग भाजी असते, छोटी वाटी डाळ असते, आणि कधीतरी कोशिंबीर असली तर कोशिंबीर किंवा काही सॅलड, रेअर. तर हे आपलं टिपिकल आहे. तर हाफ प्लेट आपला कार्बोहायड्रेटने भरलेला आहे. तर कार्बोहायड्रेट हे आपल्या शरीराला एनर्जी देतं, पण जे एक्स्ट्रा एनर्जी जर बॉडीमध्ये जात आहे तर तुम्ही तेल तूप न खाता पण तुमच्या बॉडीमध्ये फॅट वाढेल, कारण ते एक्स्ट्रा जो एनर्जी जात आहे ते शरीर स्टोअर करणार ऍज फॅट. ओके. त्याचा काहीच उपयोग नाहीये. जास्त आहे तर बॉडी काय करणार, त्याला बाहेर नाही टाकता येत तर ते स्टोअर करतो ऍज फॅट. तर तुम्ही म्हणाल मी तेल तूप खाऊन न खाऊन पण माझं वजन वाढतंय, मी फॅट, माझं चरबी वाढते, तर ते या कारणामुळे. तर तुम्हाला ते बदल करायला लागेल. तर ताटाचा जो आहे आता सध्या जो हे आहे त्याला चेंज करून 3 भागात तुम्ही डिवाइड करा ताटाला. त्यातला एक आता भाग 1/3 पार्ट तो आता पोळी किंवा भात घ्या त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचा क्वांटिटी पोळी भाताचा कमी होऊन जाईल. बरोबर. दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुमचा प्रोटीनवाले जे पदार्थ आहेत, डाळ, कडधान्य, मग पनीर, नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन, फिश, एग, हा 1/3 भाग तुमचा प्रोटीनचा असला पाहिजे. अच्छा. आणि जो 1/3 आहे त्याच्यामध्ये भाज्या आणि सॅलड हे असले पाहिजे. ओके. तर असा तुम्हाला तो चेंज करायला लागेल. तर तुमचा जो पोळी भात कमी केल्यावर मला भूक लागेल हे प्रश्न मिटून जातं, कारण तुम्ही तुमचा दुसरा जो भाग आहेत बाकीचे ते वाढवलेले आहेत, तर तुम्ही उपाशी नाही राहणार. आणि त्याचबरोबर तुमचं नॉर्मलच डाएट आहे, फक्त हा तुम्ही बदल केलेला आहे. अच्छा. तर एवढासा बदल केला आणि त्याच्याबरोबर 1 तास रोज व्यायाम केला तर तुम्हाला नक्की तुमच्या शरीरामध्ये फरक दिसून येणार.